हाँ देख लो यार क्या है क्या हो गया 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 मत बेटा मत। जय माता दी जय माता दी। फर्स्ट आई है फर्स्ट हाँ टॉपर आ जाओ फटाफट। क्लॅट ऑल इंडिया टॉपर गीतांजली गुप्ता राजस्थान राज्यातील एक छोट्याशा जिल्ह्यामधून ज्याचं नाव आहे गंगानगर या जिल्ह्यातून येणारी आणि स्वप्न बघून स्वप्न उराशी बाळगून या स्वप्नांना सत्यात उतरवणारी अशी माझ्या देशाची एक कन्या जी देवाच्या दारात उभी राहते आणि देवापुढे नतमस्तक होते आणि म्हणते देवा मी घेतलेल्या मेहनतीला फळ नक्कीच दे आणि देवही जणू काही म्हणतोय हे तुझ्या हक्काचं आहे तुला हे मागण्याची गरज नाही तिच्या मेहनतीचं तिला फळ देऊन टाकतो आणि मागून येणारा एक आवाज जय माता दी जय माता दी जय माता दी नातं असावं असं एक भावाचं आणि बहिणीचं आपल्या बहिणीच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये मिळवलेल्या यशामध्ये तिचा भाऊ जणू काय जय माता दी म्हणून तिचा भाऊ जणू काही मातेच्याच स्वरूपामध्ये आपल्या बहिणीचा जय जयकार करताना दिसत आहे आणि आईची खुशी आणि बापासोबत झालेला संवाद यावरून बाप जसा जणू काही त्याचा आवाज अभिमानाने ऊर भरून यावा तिथपर्यंत आयुष्याचं झालेलं सार्थक हे उघड्या डोळ्यांनी संपूर्ण परिवार जगताना दिसून येत आहे. सलाम तुझ्या कार्याला ताई आणि शुभेच्छा तुझ्या यशाला. बघा विद्यार्थी मित्रांनो यश किती सुंदररित्या जवळ येतं म्हणून प्रत्येक व्यक्तीनं सतत प्रयत्नशील असावं. मी खूप सारे विद्यार्थी बघितलेत कारण सांगणारे माझी परिस्थिती नव्हती किंवा फलाना असेल किंवा बिस्ताना असेल वेगवेगळी कारणं सांगताना विद्यार्थी बघितलेत. ती आयुष्यामध्ये काही धतुरा करणार नाहीत एवढं लक्षात ठेवा. यश मिळाल्यानंतर ना भरपूर असे मित्र मैत्रिणी असतात जे सांगतात तो माझा मित्र होता आम्ही तयारी करायचो तो लागला मी लागलो नाही फलानं बिस्ताना असे कारण सांगायचे. मग आता काय तू काय तंबुऱ्या वाजणार आहे का की त्याचं लक होतं त्याचं नशीब होतं म्हणून तो लागला. पण त्याचा जो खडतर प्रवास होता त्यानं ते मिळवलेलं यश त्याच्या हक्काचं होतं. बरोबर आहे. माझ्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही जे करताय ते कशासाठी करताय आपल्या आई वडिलांना आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि आपल्या यशाच्या वाटेवरती सतत कार्यरत राहा म्हणजे यश नक्कीच एक दिवस तुमच्या पायाशी असेल. धन्यवाद.